हॅलो, नमस्कार. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेतच असाल. आज सॅटर्डे आहे आणि आज म्हणजे थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की शॉपिंग ब्लॉग आहे. तर आज आपण शॉपिंग करायला जाणार आहोत, पण माझ्यासाठी नाही, घरातली शॉपिंग पण नाही आहे. आज आपण एका छोट्याशा बेबी लिटिल गर्लची शॉपिंग करणार आहोत, म्हणजेच माझ्या भाचीसाठी शॉपिंग करायची आहे. सो 2 वाजलेत, कारण सॅटर्डे होता, सुट्टीचा दिवस होता. सकाळपासून एकदम निवांत नाश्ता आणि सगळं झालेलं आहे, सगळे कामं आवरली आहेत आणि आता मी जाते आहे शॉपिंगसाठी. तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन की मी कुठे जाते आहे शॉपिंगला आणि काय घेते आहे तिच्यासाठी. ते नेक्स्ट वीक तिचा बड्डे आहे, तो ब्लॉग पण येईलच. पण सध्या आपण शॉपिंग करूयात, सो स्टे ट्यून. असा आहे आजचा व्ह्यू आणि अशी आहे मी. चला तर मग निघूयात. खरं तर ऋतुजाला नव्हती घेऊन जाणार, पण मग इमोशनल ड्रामा की मला पण जायचं आहे बाहेर. म्हटलं ठीक आहे चला. लिफ्ट येते, लिफ्टची वाट बघते मी. आणि बऱ्याच दिवसानंतर मी शूट करत होते शॉपिंग ब्लॉग, आणि तोही तुमच्या सगळ्यांसाठी. त्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगसाठी. जवळच जायचं होतं, त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं पावसाचं वगैरे, कारण आमच्या इथे जवळच लहान मुलांचे शॉपिंगचे खूप चांगले ऑप्शन्स आहेत भायखळ्यामध्ये, आणि नेहमी तिथूनच मी घेते. म्हणजे बऱ्याच वेळेला मी बड्डेची शॉपिंग तिथेच केलेली आहे. मला तिथले कपडे, त्यांची क्वालिटी आणि व्हरायटी आवडते, म्हणून मी तिथेच जाते मोस्ट ऑफ द टाईम शॉपिंगसाठी. आणि मग ते मी आज तुमच्याबरोबर पण शेअर करते. एग्नेस स्कूल आहे, त्याच्या जस्ट चिटकूनच हे आहे, लहान मुलांचं एक आहे आणि सेम ह्यांचंच मोठ्या माणसांसाठी पण शॉपिंगचं आहे, म्हणजे लेडीजसाठी. इथे आधी पोहोचलो आम्ही. लहान मुलांची शॉपिंगचं शॉप आहे तिथे. हे आधी शर्ट बघत होतो आम्ही माझ्या भाच्यासाठी, कारण जरी बड्डे भाचीचा असला तरी गिफ्ट दोघांसाठी घ्यायचं होतं, कारण तो पण लहान आहे. तिला गिफ्ट घेतल्यानंतर त्याला पण असं असतं की आत्तूने माझ्यासाठी काय आणलंय, म्हणून मग त्याची शॉपिंग पण मस्त आहे. त्यामुळे मी इथे अयांसाठी काही बघत होते शर्ट्सचे ऑप्शन, आणि त्याच्यानंतर मग हे चिवच्या बड्डेचे ऑप्शन आहेत. तर मग मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही आहे ह्यातला मी कोणता ड्रेस घेतला आहे ते, पण मी यातले 2 ड्रेस घेतले. तुम्ही गेस करा मी कोणते 2 ड्रेस घेतले असतील. ते तुम्हाला बड्डे ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळतील, आणि ते तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला बड्डे ब्लॉग पण बघावा लागेल, जो ह्या आठवड्यात येईलच. त्याच्यानंतर मग मी अजून एक्स्ट्राचे ऑप्शन्स बघवते डेली वेअरमध्ये काय काय आहेत ते, कारण गेलो होतो तर मग तुमच्याबरोबर पण शेअर करायचं होतं, आणि मलाही बघायचं होतं अजून काय सिम्पलमध्ये ऑप्शन्स असतील, ट्रॅव्हल फ्रेंडली वगैरे कपडे. ते बघून झाले. आणि त्याच्यानंतर मग ऋतुजासाठी कुर्ती घ्यायची होती. तिला असं डेली यूजची कुर्ती वगैरे बघायची होती, म्हणून मग जे मोठ्या माणसांसाठी, मोठ्या गर्ल्ससाठी, लेडीजसाठी जे शॉपिंग आहे त्या शॉपमध्ये गेलो. हे दोन्ही त्यांचेच शॉप आहेत, एकाच ओनरचे. इथलं कलेक्शन पण खूप जास्त छान आहे. इथे गेलो मग आम्ही. हे एग्नेस स्कूल आहे, एग्नेस स्कूलला एक्झॅक्ट चिटकूनच हे दुकान आहे. त्याच्यानंतर इथे गेल्यानंतर ऋतुजाची शॉपिंग तर करायचीच होती, पण गेल्यानंतर मला स्वतःसाठी काही आवडणार नाही असं होत नाही, त्यामुळे ऋतुजाच्या आधी मी स्वतःसाठीच ड्रेस सिलेक्ट केला, कारण नेहमीप्रमाणे मलाच काही गोष्टी आधी आवडतात आणि मग मी त्या पटकन सिलेक्ट करून टाकते. मी काय काय घेतले हे मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे, पण पुढे मी जे कुर्तीजचे कलेक्शन दाखवले ते खूप जास्त छान होते, आणि त्यातले मी एक नाही तर 2 कुर्तीज घेतल्यात. एक ऋतुजाला घेतली आणि एक माझ्या पुतणीला पण घेतली, कारण छान छान ऑप्शन्स होते. म्हणून हे मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करते, कारण जर इथे जवळ कोणी असतील तर त्यांना शॉपिंग करायची असेल तर त्यांनी नक्की विजिट द्यावी
भायखळ्यामध्ये इग्निस स्कूल आहे, त्याच्या एक्झॅक्ट बाजूला हे शॉप आहे. तुम्ही पण तिथे जाऊन चेकआउट नक्की करू शकता. ऑप्शन्स आणि व्हरायटी खूप जास्त आहे. कॉस्ट इतकी नाही आहे, म्हणजे रिझनेबल आहे, इतकी पण जास्त महाग नाही आहे. पण तुम्हाला खूप जास्त डेली वेअरच्या व्हरायटी, पार्टी वेअरच्या व्हरायटी सगळ्या मिळतील इथे. आणि अशी छान छान शॉपिंग केल्यामुळे माझा दिवस तर मस्त झाला होता. जर तुम्हाला हा छोटासा शॉपिंग ब्लॉग आवडला असेल, मी दिलेले सजेशन्स आवडले असतील, किंवा या ब्लॉगमधलं काहीही आवडलं असेल, किंवा हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल, तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण मग तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे माझा हा छोटासा चॅनेल लवकर ग्रो होईल. आय होप तुम्ही सगळे सबस्क्राईब करूनच जाल जर ब्लॉग बघताय तर. आणि मग त्याच्यानंतर हे डेली यूजच्या कुर्तीजचं कलेक्शन आहे, जे याच्यातून मी 2 कुर्ती घेतल्यात माझ्या मुलीसाठी आणि पुतणीसाठी. पण हे मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण इथे खूप जास्त छान छान डेली वेअरच्या पण कुर्ती होत्या. मला पण घ्यायची होती, पण सध्या नको म्हटलं, कारण मी ऑलरेडी खूप जास्त शॉपिंग केली. ऑलरेडी मी एक ड्रेस घेतला होता माझ्यासाठी, म्हणून मग मी हे फक्त तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी शूट केलं. ह्याच्यातून ज्या आम्हाला आवडल्या त्या मी सॉर्ट करून साईडला ठेवल्या आणि बाकीचं फक्त तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर तुम्हाला पण सगळ्यांना शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण याच्यानंतर घरी गेलो आणि त्याच्यानंतर मी एक स्पेशल डिश बनवली होती, कढी पकोडा. नॉर्मली सगळेजण दहीच्या कढीमध्ये नॉर्मल पकोडे बनवून टाकतात. आमच्याकडे कांद्याचेच पकोडे आवडतात, कांदा भजीत सगळ्यांना आवडतात, त्यामुळे मग मी ते बनवलं होतं. हे यांचं ऑफिस वेअर कलेक्शन आहे, हे पण खूप छान आहे. पण मी त्या साईडला जास्त गेले नाही, कारण मला घरी जाऊन जेवण बनवायचं होतं. तर मग तुम्ही सगळे पण या जेवायला. ही रेसिपी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.